ठीक आहे बघा, यूज इमेज, ठीक आहे. तर आता बघा या पद्धतीने जे आहे तो मी रिॲक्शन काढून टाकली, आरबी आली. तो आरबी आपल्याला करता येईल, मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितले. आरबी आल्यानंतर आर ए कसा काढणार, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 वापरतो. याचा अर्थ वरून येणारे फोर्सेस इज इक्वल टू खालीन जाणारे फोर्स. खालून जाणारा फोर्स कोणता आहे, हा आर ए आहे, इकडच्या बाजूला हा आर बी आहे. तो वरून येणारा कोण आहे 10, खालून जाणारे कोण कोण आहे आर ए प्लस आर बी. तो समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 जेव्हा वापरणार तो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू वरून येणारा 10. आर ए तर मला माहीत नाही त्यामुळे मी आर ए लिहिणार, परंतु आर बीची व्हॅल्यू 5 आहे, तो आर बीच्या ऐवजी 5 ठेवतो, इज इक्वल टू 10 करतो. माझ्या लक्षामध्ये येईल. कोणतरी आलं परत जॉईन झालं, थांबा एक मिनिट, लवकर वेळेवरती जॉईन होत जा रे, हे परत परत डिस्टर्ब होऊन जातो ना मी. आता कोण आहे काहीच कळत नाही मला. एक मिनिट, ठीक आहे. हां आता टाईमपास होतो बघा. तो आर बी, आर ए किती आला, इथून जर आर ए काढला आपण तर आर ए येऊन जाईल इथून 10मधून 5 गेले 5. तो कॉमन सेन्सवरून सुद्धा तुम्ही रिॲक्शन काढू शकतात. रिॲक्शनपर्यंत कोणालाही प्रॉब्लेम नको आहे. कालच्या लेक्चरमध्ये मी रिॲक्शन घेतलेले आहेत, ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर प्लीज त्यांनी तो व्हिडिओ बघून काढा, त्याच्यानंतर तुम्हाला रिॲक्शन काढणं सोपं जाईल. तो एवढीपर्यंत स्टेप सगळ्यांना क्लिअर आहे. आता आपण बघणार आहोत स्टेप नंबर 2. तर कोणीही इकडे तिकडे हालचाल करू नका, शांत चित्ताने स्टेप नंबर 2 ला ऑब्झर्व करा. तो स्टेप नंबर 2 काय बरं का, स्टेप नंबर 2 तो स्टेप नंबर एस एफ कॅल्क्युलेशन. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन मला करायचं आहे. स्टेप नंबर 2 आहे शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. कशा पद्धतीने असणार बरं का आता, त्यामुळे सगळ्यात पहिले तो जो बीम दिलाय तुम्हाला तो बीम काढून घ्या, तो बीम काढून घ्या. एस एफ कॅल्क्युलेशन करत असताना मी तुम्हाला जे नियम सांगतोय ते शांत चित्ताने ऐकायचे तुम्ही. आता तो काय नियम सांगायचे बघा. हा 2 मीटर आहे, हा 2 मीटर आहे, वरून 10 किलो न्यूटनचा लोड आहे येतोय, हा ए सपोर्ट आणि हा बी सपोर्ट आहे. मला आता काय करायचं आहे, आणि रिॲक्शन किती काढली, आर ए आला इथे, आर ए आला 5 किलो न्यूटन आणि आर बी पण किती आला, आर बी आला 5 किलो न्यूटन. मी जे नियम सांगतो ते व्यवस्थित ऐका. मी काय बोलतो बघा, आपल्याला बाणांसाठी नावं द्यावी लागतात. जसं की हा बघा, हा ए बाण आहे की नाही, इथं ए नाव दिलं आहे मी, इथे बी नाव दिलेलं आहे, आणि इथं बघा इथं पण मला नाव द्यावं लागेल. सांगायचं तात्पर्य काय आहे, जिथे जिथे ॲरो आहे तिथे तिथे नाव असायला पाहिजे. ए बी सी डी असे नाव असायला पाहिजे. पहिला नियम समजला का तुम्हाला एस एफ कॅल्क्युलेशन करायचा. काय बोललो मी, जिथे जिथे ॲरो असेल तिथे तुम्हाला नाव द्यायचं आहे. जसं की आता इथे ॲरो होता, ए नाव ऑलरेडी दिलेलं आहे, इथे ॲरो आहे, इथे बी नाव ऑलरेडी दिलं आहे, पण इथे ॲरो आहे इथं नाव दिलेलं नाही, तर तुम्ही स्वतःहून काहीतरी नाव देऊन टाका. जसं की मी सी नाव देऊन टाकलं, कळालं का. तो जिथे ॲरो असतो तिथं नावं द्या. एस एफ कॅल्क्युलेशनचा पहिला नियम तुम्हाला सांगितला. दुसरा नियम यूडीएल आल्यावर सांगेल तो, पण तरी लक्षात घेऊन घ्या. काय, तुम्हाला नावं द्यायची आहे, जिथं ॲरो आहे तिथं नावं देतात, परंतु हे जो आहे ना आपला काय म्हणतात यूडीएलची सुरुवात जिथून होते आणि यूडीएल जिथे संपतो तिथे पण नावं द्यावी लागतात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, समजा बीम या पद्धतीने बघा, इकडे साईडला बीम काढून दाखवतो, हा बीम आहे ओके, इथे जे ना पॉईंट लोड आहे आणि याच्यानंतर इथे यूडीएल आहे आणि यूडीएल इथं स्टॉप झाली. तो मी काय बोलतोय, इथं तुम्ही नाव देणार ए बी, इथं ॲरो आहे म्हणून इथं सी, पण यूडीएल जिथून सुरुवात होते आणि जिथं स्टॉप होते, आता इथं सुरुवात होती तर इथं नाव ऑलरेडी आहे, पण जिथे यूडीएल संपते तिथं पण नाव द्यायचं असतं. आलं का. तो काय बोललो, जिथे ॲरो आहे तिथे नाव पाहिजे, जिथे यूडीएलची सुरुवात होते तिथं पण नाव पाहिजे, आणि जिथे यूडीएल संपते तिथं पण नाव पाहिजे. आलं का लक्षात. ओके ओके का. दुसरा नियम झाला. चला मग आता आपण काय करणार, आता बारकाईने लक्ष द्या. आता बारकाईने लक्ष द्या. आपण सुरुवात इकडून करूया. इकडून म्हणजे लेफ्टकडून राईटकडे आपल्याला जाणं आहे. तो लेफ्टकडून आपल्याला राईटकडे जायचं आहे. पहिला आणि दुसरा नियम तुम्हाला जो मी सांगितला तो तुम्हाला समजला असणार. तर आता आपण काय करणार बघा. मी काय करतो, हे जिथे जिथे ॲरो दिलेत किंवा जिथे जिथं नाव आहे त्या नावच्या मी डाव्या बाजूला उभं राहणार आणि मी उजव्या बाजूला पण उभं राहणार. याचा अर्थ आता ए पहिला बाण घेतला मी ए, याच्या मी आता डाव्या बाजूला उभं राहतो आणि इकडे बघतो, दिसतोय का ॲरो बघा.
या ए सपोर्टच्या मी डाव्या बाजूला उभं राहतो आणि इकडे बघतो. तर तुम्ही मला सांगा, याचा अर्थ मला शेअर फोर्स काढायचा आहे. शेअर फोर्सचा मिनिंग सांगतो. शेअर फोर्स म्हणजे काय? शेअर फोर्स म्हणजे व्हर्टिकल फोर्सेस जे दिसतात ना हे उभे, याला शेअर फोर्स बोलतो आपण. हे जे व्हर्टिकल फोर्सेस आहे याला आपण शेअर फोर्स बोलतो. याची कन्सेप्ट पण सांगतो मी काय या. तो पहिले आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून टाकू. तुम्हाला माहीत असायला पाहिजे ना शेअर फोर्स काय आहे, रिॲक्शन काय असतात, शेअर फोर्स काय असायला पाहिजे, बेंडिंग मुवमेंट काय असते, हे मी सांगतो तुम्हाला सगळं कॅल्क्युलेट झाल्याच्या नंतर. ओके. तर आता मला काय करायचं आहे, शेअर फोर्स काढायचा आहे कुठे, या ए सपोर्टच्या लेफ्टला, ए सपोर्टच्या लेफ्टला काढायचे. तो शेअर फोर्स मला ए सपोर्टच्या लेफ्टला काढायचा आहे. इथे उभं राहून जेव्हा तुम्ही इकडे बघतात कोणी मला दिसत नाही आहे, याचा अर्थ इज इक्वल टू 0. इज इक्वल टू काय? 0. बोला, कळालं का? शेअर फोर्स एच्या लेफ्टला जर बघितलं तर कोणी नाही आहे. शेअर फोर्स एच्या लेफ्टला किती आहे? 0. बोला, कळालं का? सांगा. बरं, आता आपण काय करणार, आपण एच्या राईटला उभं राहूया. तर याच्या राईटला उभारून बघतोय, तो तुम्ही मारलेला बाण आता चालू आणि तुम्ही तो मागे बाण मारला होता, त्याच्यामध्ये दुसरा कोणता तरी फोर्स आहे का? फोर्स म्हणजे ॲरो. तर तुम्ही म्हणणार की हो, आता आपण जो ॲरो मारलेला आहे आणि याच्या मागं जो एक ॲरो मारला होता, ठीक आहे, तर मला काय करायचं आता, शेअर फोर्स मला काढायचा आहे. शेअर फोर्स मला काढायचा आहे ए सपोर्टच्या राईटला. ठीक आहे, तो शेअर फोर्स मला काढायचा आहे ए सपोर्टच्या राईटला. ओके. ए सपोर्टच्या राईटला जर का समजा शेअर फोर्स काढायचा असेल, मग तुम्ही काय करणार, एच्या राईटला काढते म्हणजे ॲरो मारला, तर तुम्ही आता मारलेला ॲरो आणि तुम्ही मागं मारलेला ॲरो, या दोघांमध्ये कोणता फोर्स आहे का? हो आहे ना. कोण आहे? हा काय? आर ए आहे. आर ए म्हणजे वरती जातोय आणि वरती जाणारा आपण मानू की तो पॉझिटिव्ह राहणार. वरती जाणारा पॉझिटिव्ह मानतो, खाली जाणारा मी निगेटिव्ह मानतो. याचा अर्थ वरती जातोय म्हणून इथं पॉझिटिव्ह 5 येईल, 5 किलो न्यूटन. हळूहळू कळेल, काही घाई करू नका तुम्ही. तो आता ही बघा, मी मारलेला बाण आणि मी मागे मारलेला बाण, या दोघांमध्ये कोणी आहे का? हो आहे ना. कोण आहे? हा काय? 5 आहे. तो 5 वरती जातोय म्हणून +5 आला. बरं, पुढे जाऊ. आता पुढचा जो पॉईंट आहे जिथे तुम्ही नाव दिलंय तो आहे सी पॉईंट. तो सी पॉईंटच्या कुठे उभे राहणार आता? तुम्ही सी पॉईंटच्या आता उभे राहणार सी पॉईंटच्या लेफ्टला. याचा अर्थ शेअर फोर्स सी पॉईंटच्या लेफ्टला, म्हणजे आता मी इथं उभा आहे. मग तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाण, याच्यामध्ये कोणता फोर्स आहे का? नाही. इथं कोणत्याही प्रकारचा फोर्स नाही. याचा अर्थ मागची जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज येऊन जाईल. काय बोललो, कळालं का? तुम्ही आता मारलेला बाण आणि तुम्ही मागे मारलेला बाण, या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स नाही आहे, त्यामुळे मागची व्हॅल्यू ॲज इट इज येऊन जाईल ना. थोडा क्लिअर झालं का? हो सर. ठीक आहे, चला आता जाऊ आपण शेअर फोर्स सीच्या राईटला. तो राईटला उभा राहतो आणि इकडच्या बाजूलाच बघतो. तर तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाण, त्या दोघांमध्ये कोण फोर्स आहे का? हो आहे ना. हा काय? 10चा. पण 10चा फोर्स खाली जातोय, खाली जाणं म्हणजे मायनस. याचा अर्थ शेअर फोर्स सी सपोर्टच्या राईटला मी काढतोय. मागची व्हॅल्यू ॲज इट इज घ्यायची कधी पण, तो मागची व्हॅल्यू तुम्हाला नेहमी घ्यायचीच आहे, पण त्याच्यामधून तुमच्या लक्षामध्ये येईल की 10 खाली चालला आहे, खाली जाणे म्हणजे -10. तुमच्या लक्षात आलं का? तो प्रत्येक वेळेस तुम्हाला ती मागची व्हॅल्यू तर उचलायचीच आहे, परंतु घडतंय काय या दोघं बाणच्या मध्ये, 10 खाली जातोय म्हणून -10 लावावं लागेल. मग 5 मधून 10 गेले म्हणजे -5 किलो न्यूटन. म्हणजे हा पण आपला पॉईंट झाला. शेअर फोर्स आता आपण काय करणार, शेअर फोर्स डी हे बघा, आता हा पुढचा सपोर्ट लावलो बीला. तो शेअर फोर्स बी सपोर्टच्या मला आता लेफ्टला काढायचा आहे, बी सपोर्टच्या लेफ्टला. बरं, शेअर फोर्स बी सपोर्टच्या लेफ्टला काय येईल? तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाणमध्ये कोणी नाही आहे, याचा अर्थ मागची व्हॅल्यू ॲज इट इज येऊन जाईल. ओके, बरोबर की नाही? कोणी नाही म्हणजे मागची व्हॅल्यू ॲज इट इज येऊन जाईल. बरं, पुढे काय? आता तुम्ही काय करणार, या बी सपोर्टच्या राईटला उभं राहणार. तुम्ही मारलेला बाण, आता मारलेला, दोघांमध्ये कोण आहे? तो दोघांमध्ये 5 आहे आणि 5 वरती जातोय, वरती म्हणजे पॉझिटिव्ह बाळांनो. याचा अर्थ शेअर फोर्स बी सपोर्टच्या राईटला जर मी काढला तर मागची व्हॅल्यू ॲज इट इज उचलायची आणि या दोघं बाणच्यामध्ये काय घडतंय, 5 वरती चाललाय म्हणजे +5, -5 + 5 0. हे झाले आपले एसएफ कॅल्क्युलेशन. शेवटी उत्तर जाऊन जर का 0 येत असेल तर याचा अर्थ तुमचं उत्तर बरोबर आहे. समजलं का? सांगा. समजतंय का बाळांनो? हळूहळू एक उदाहरण घेऊ आपण. चला, तो रिॲक्शन बी काढत जायची, आता रिॲक्शन बी काढत जायची आणि एसएफ कॅल्क्युलेशन बी करत जायचं. तुम्ही एक जनरल लिहा, एका चांगल्या वहीमध्ये नका लिहू. अजून जोपर्यंत तिघं गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत पूर्ण वहीमध्ये नका लिहू. एक स्टेप शिकवतोय पहिले. ठीक आहे, तर आता आपण काय करू, दुसरं उदाहरण बघू. दोन मीटर.
2 मीटर 2 मीटर 2 मीटर, हा ए सपोर्ट, हा बी सपोर्ट, 10 किलो न्यूटन 20 किलो न्यूटन, ठीक आहे, 10 किलो न्यूटन 20 किलो न्यूटन. इथं नाव काय दिलं सी आणि इथं नाव काय दिलं डी. ओके, तर या प्रकारचे, चला पटपट फास्टमध्ये काम करूया. स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट रिॲक्शन. कुठे उभं राहणार, ए वरती. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. ए वर उभं राहतो, राहिलो काय करणार, 10 इंटू 2 प्लस 20 इंटू किती अंतर हे लांब 4, 10 इंटू 2 20 इंटू 4. ओके, झाले, दोघं संपले की नाही. आता आर एमुळे तर काही येणार नाही बाळांनो, तुम्हाला तर कालच सांगितलं मी, तुम्ही ज्याच्यावरती उभे राहता, इथं उभे आहात ना, तर या आर एमुळे मुवमेंट येत नाही. 10 इंटू 2 20 इंटू 4, आर बी उलट्या डायरेक्शनला चाललाय, आर बी इंटू 6 करा बरं का पटपट. तो तुम्ही कॅल्क्युलेटरवरती बी हे करू शकता. हे किती झाले, हे झाले 20, हे झाले किती 80, तो हे झाले 100. आर बी इंटू 6, तर आर बीची व्हॅल्यू किती आली सांगा मला, 100 डिवाइड बाय 6, 6 1 6 उरला 4, तो 6 6 36 उरला 4, 16.66 किंवा 67 किलो न्यूटन येऊन जाईल. तो 67 घेऊन घेतो, चालेल का. हा झाला आर बी. कॅल्क्युलेटरचा वापर करा आणि मला सांगा बरोबर काढलं का, हे आर बी आला. आता तुम्ही काय करणार, आता समेशन ऑफ एफ ऑफ वाय वापरा पटपट. तो काय, वरून येणारे फोर्स इज इक्वल टू खालून जाणारे फोर्स. याचा अर्थ आर ए प्लस आर बी बरोबर वरून येतोय 10 प्लस 20, 10 प्लस 20 म्हणजे 30. तो तुम्ही सांगा आता, आर ए तर मला माहीत नाही, आर बी चालू काढला 16.67 आला, इज इक्वल टू 10 आणि 20 किती झाले 30. तो आर ए किती आला, आर ए आला 20 मायनस 16.67, म्हणजे आर एची व्हॅल्यू किती आली, ती आली 3.33 किलो न्यूटन. कळालं का सांगा. समजतंय का, रिॲक्शन काढणं काल शिकलोय ना आपण, तो रिॲक्शन झाल्या. आता जाऊन आपण शिकणार एस एफ कॅल्क्युलेशन. तो एस एफ कॅल्क्युलेशन बघायचं आहे. स्टेप नंबर 2, शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन, तो शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करूया बघा. ए हा बी हा सी हा डी, 10 किलो न्यूटन 20 किलो न्यूटन 2 मीटर 2 मीटर 2 मीटर, ठीक आहे. तो बेसिक उदाहरण घेतोय. आता काय करणार, आता बारकाईने लक्ष द्या, इथे रिॲक्शन पण काढली. आर ए किती आली 3.33, आर बी किती आला, आर बी आला 16.67. चला आता मी काय करणार, एच्या लेफ्टला उभा राहतो आणि इकडे बघतो कोणी नाही आहे. शेअर फोर्स एच्या लेफ्टला कोणी नाही, 0. बोला समजलं का. एच्या राईटला उभा राहतो, तो शेअर फोर्स ए सपोर्टच्या राईटला उभा राहतो. तर तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागं मारलेला बाण, तर तुम्ही काय करला, पहिले मागची व्हॅल्यू जशी तशी उचलून घ्यायची आणि बघायचं की यार आपण दोघं बाण जे मारलेला आहे यांच्यामध्ये कोणी आहे का, हो आहे, कोण आहे, हा बाण आहे आणि हा वरती चाललाय, वरती चाललाय म्हणजे प्लस 3.33. याचा अर्थ उत्तर किती येईल, 3.33 येईल. नाही समजत आहे, दिसत नाहीये का, नाही तुम्ही 20 घेतले माग. प्रॉब्लेम होतोय का दिसायला सांगा ना तुम्ही व्यवस्थित. काल क्लिअर होतं का, रेंजचा प्रॉब्लेम येतोय का, रेंजचा. हे क्लिअर आहे का सांगा रे नीट जरा. हॅलो, हा हॅलो, बोल ना. सर माग 20 होतं, माग 30 होतं, तुम्ही 20 घेतलंय. कुठे रे, इथे का, कुठं म्हणतोय बाळा, इथं 10 20 ते आर ए प्लस आर बी इथे का, हा हा 30 आहे, तुम्ही 20 झाले. ओके ओके, हे 30 आहे का, मी तेच म्हणत होतो. हा किती आहे 30 आहे, 10 आणि 20 किती झाले 30. मग 30 मधून 16 पॉईंट म्हणजे किती होऊन जाईल ते 13 का, तर किती होतील बघा, चेक करा. 30 मायनस 16.67 किती येतील, 13.33. ठीक आहे चालेल, तो हा 13.33 होऊन गेला. तो मग आता 13.33, तो 13.33 होऊन गेला आपलं ओके मध्ये. तुम्हाला क्लिअर दिसतंय का पहिले हे सांगा. चला आता आपण काय करूया, आपण जो पुढच्या पॉईंटला सी पॉईंटला जातो मी आणि सी पॉईंटच्या लेफ्टला उभा राहतो. शेअर फोर्स सी पॉईंटच्या लेफ्टला उभा राहिलो. तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाणमध्ये कोणी नाही आहे, याचा अर्थ मागची व्हॅल्यू जशी तशी येईल 13.33 किलो न्यूटन. आता सीच्या मी राईटला उभं राहणार. तो शेअर फोर्स सीच्या राईटला काय येईल, तो मागची व्हॅल्यू जशी तशी घेऊन घ्या पहिले. आता विचार करा,
तुम्ही कुठे मारलाय बाण बरं का, सीच्या राईटला म्हणजे इथं तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाण, या दोघांमध्ये कोणी आहे का, हो आहे, कोण आहे, आता खाली चाललाय, याचा अर्थ जी व्हॅल्यू मागची आहे त्याच्यामधून तुम्हाला 10 मायनस करावा लागेल, म्हणजे 3.33 किलो न्यूटन. कळतंय का नाही मुलींनो, तुम्ही सांगा, कळतंय की नाही? सांगा पटकन. ओके का? तुम्हाला दिसायचा प्रॉब्लेम होतो असेल तर ते पण सांगा. हा झाला. आता आपण जाणार डी पॉईंटला. तो डी पॉईंटच्या जर का आपण आता लेफ्टला राहिलो तर काय लिहिणार मी तर, शेअर फोर्स डीच्या लेफ्टला उभं राहतोय. ठीक आहे, याचा अर्थ मी इथे मारलेला बाण, मी मागे मारलेला बाणमध्ये कोणी नाही आहे, तो मागची व्हॅल्यू ॲज इट इज येऊन जाईल बाळांनो. कोणी नसल्यावर मागची व्हॅल्यू ॲज इट इज येऊन जाईल. झालं. आता मी कुठे राहणार, डीच्या राईटला उभा राहतो. डीच्या राईटला उभा राहतो याचा अर्थ शेअर फोर्स डीच्या राईटला काय असणार आहे, तो शेअर फोर्स डीच्या राईटला, याचा अर्थ असा झाला, मागची व्हॅल्यू ॲज इट इज घेऊन घ्या 3.33. तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाणमध्ये 20 खाली चाललाय, -20 म्हणजे उत्तर किती येईल माहिती आहे का, 3.33 मधून 20 जर गेले तो किती राहतील, 16.67 किलो न्यूटन. 16.67 किलो न्यूटन. कळतंय का? राईट पण झाला. आता या बीच्या लेफ्टला परत उभा राहतो. तो शेअर फोर्स बीच्या लेफ्टला तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाण, या दोघांमध्ये काही नाही आहे, याचा अर्थ मागची व्हॅल्यू ॲज इट इज येऊन जाईल 16.67 किलो न्यूटन. बरोबर. परत इकडे या. शेअर फोर्स, आता मला राहायचं आहे राईटला उभा, तो राईटला उभा राहायचं आहे, मी मारलेला बाण, मागे मारलेला बाण, या दोघांमध्ये कोण आहे, हा बाण आहे जो की वरती चाललेला आहे. तो तुम्ही काय करणार, शेअर फोर्स बीच्या राईटला मागची व्हॅल्यू ॲज इट इज लिहून घ्या. लिहिली. आणि बघा बरं, या दोघं बाणमध्ये कोणी आहे का, हो आहे, कोण आहे, 16.67 वरती चालला, वरती म्हणजे पॉझिटिव्ह. ठीक आहे ना, तोच वरती म्हणजे काय पॉझिटिव्ह. एक मिनिट, इथं काही चुकलं का, इथं मायनस आहे ना. हा तो बघा 3.33 -20 म्हणजे -16.67 आणि -16.67 ॲज इट इज घेतला, प्लस 16.67 वरती चाललाय म्हणून तो आन्सर किती येईल, 0. समजलं का सांगा.